महाड तालुक्यातील सावित्री नदीच्या पात्रात महाराष्ट्र सागरी मंडळाकडून सुरू असलेल्या कामांबाबत पुन्हा एकदा तक्रारीचा सूर उमटू लागलाय. दासगाव येथे 7,21,00,000 रुपये खर्चून सुरू असलेल्या जेटी आणि संरक्षक भिंतीच्या कामात पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिक स्तरावर करण्यात येत आहे. या कामात कायदेशीर परवानग्यांची पूर्तता न केल्याने शासनाचा करोडो रुपयांचा निधी धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दासगाव येथील धनेकरी माता मंदिर परिसरात सुरू असलेले हे बांधकाम CRZ क्षेत्रात येत असल्याची प्राथमिक माहिती आहे. अशा कामांसाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीची पूर्व परवानगी अनिवार्य असते. मात्र या कामासाठी अशी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्याच्या लगतच कोकण रेल्वेचा पूल असल्याने रेल्वे प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे तांत्रिकदृष्ट्या गरजेचे आहे. परंतु रेल्वेची कोणतीही संमती न घेता काम सुरू असल्याने रेल्वे सुरक्षा आणि कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. शासनाचे 7 कोटीहून अधिक रुपये खर्च होत असताना भविष्यात जर पर्यावरण लवादाने किंवा रेल्वे प्रशासनाने या कामावर आक्षेप घेतला तर या मोठ्या आर्थिक नुकसानीला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. कोणत्याही ठोस नियोजनाशिवाय आणि कायदेशीर बाबींची पूर्तता न करता सुरू असलेले हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले असून यामागे काही मोठे अर्थकारण दडल्याचा संशय व्यक्त होत आहे. यापूर्वी सावित्री नदीपात्रातील वराठी आणि सव येथील कामांबाबतही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आता दासगाव येथील प्रकरण समोर आल्याने महाराष्ट्र सागरी मंडळाच्या एकूणच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि जनतेच्या पैशांचा अपव्यय थांबवावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.